नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र कृषी विकास या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण आता आलेलो आहे एका कोबीच्या प्लॉट. जो कोबीचा प्लॉट आहे तो एका महिन्याचा आहे आणि ग्रीन रॉक म्हणून या टोकीचा कंपनी आहे. टोकीचा तिच्या ह्या ग्रीन रॉक म्हणून तिची एक व्हरायटी आहे कोबीची. ही व्हरायटी साधारणतः 80 दिवसामध्ये आपल्याला हार्वेस्टिंगला येते. पण आता सध्याला असणारा उन्हाळ्याचा जास्त टेम्परेचर आणि टेम्परेचरमुळं कोबीला पण येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्याबद्दल आपण हा एक व्हिडिओ बनवतोय. आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत एक चांगली माहिती देण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक चांगला प्रयत्न करूया. आणि कोबीसाठी लागणाऱ्या ज्या काय औषधांचं असू द्या किंवा कोबी हार्वेस्टिंगपर्यंत जी काय अडचणी आहेत त्या अडचणींना आपल्याला कशा प्रकारे सामोरं जायचं आहे त्यासाठी आपण हा एक व्हिडिओ आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा एक चांगला प्रयत्न हा शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे आपला कोबी आहे आणि हा एका एकरामध्ये आपण साधारणतः एक अंतर जास्त सोडल्यामुळं जरा कोबीची रोपं या एका एकरामध्ये कमी बसलेले. साधारण 32,000 रोपांपर्यंत हा प्लॉट बसलेला आहे कोबीचा. साधारण आपण जर एका ड्रिपरला 4 रोपं जर लावली तर त्या हिशोबाने आपले 40,000 रोपं एकरामध्ये बसू शकतात. आणि अंतर 4.5 ते 5 फुटापर्यंत आपण सोडू शकता. आणि एका महिन्याच्या हिशोबाने या कोबीचा चांगला ग्रो झालेला आहे, हे तुम्ही बघू शकता या कोबीच्या प्लॉटवरती. आणि या शेतकऱ्यानं पण रेग्युलर सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे म्हणजे व्हायरस म्हणता येणार नाही याला, आळीचा वगैरे थोडा जरा उन्हाच्या टेम्परेचरमुळे थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे. पण तुम्ही बघा, एकदम चांगली ग्रोथ या कोबीची झालेली आहे. अशा प्रकारचं उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम येतात आणि ह्या प्रॉब्लेममध्ये आपण आळीचं चांगलं व्यवस्थित जर स्प्रे घेतलं तर कुठल्याही प्रकारची अडचण आपल्या कोबीला येणार नाही. आणि जास्त बुरशीनाशकांची गरज कोबीला काही पडत नाही एवढी. त्यामुळे कोबीसाठी आपल्याला इमामेक्टिन असू द्या, नंतर डेलिकेट असू द्या, प्रोपेक्स सुपर असू द्या, नंतर आपल्या सिजंटाचं ॲम्प्लिगो हे पण एक चांगलं औषध हे आपल्याला कोबीच्या व्हरायटीमध्ये आपल्याला बघायला येतं, म्हणजे वापरता येतं. हे बघा, एका महिन्याच्या हिशोबाने या कोबीची चांगली ग्रोथ झालेली आहे. ड्रिपच्या ॲप्लिकेशनमध्ये म्हटलं तर आपण ड्रिपमध्ये या कोबीला 19-19-19 आणि ह्युमिक हे सुरुवातीला दिलं होतं. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, 19-19-19 आणि ह्युमिक सोडल्यानंतर आपण या प्लॉटला एक बुरशीनाशक आणि कीटकनाशक हे पण आपण ड्रिप ॲप्लिकेशननं दिलं होतं. त्याची एवढी काही गरज या प्लॉटला अशी नव्हती, पण काय ना, बुरशीचा प्रादुर्भाव जर झाला तर नंतर मुळीलाही त्याचा त्रास होतो. त्यासाठी आपण एक बुरशीनाशक दिलं होतं. त्याच्यानंतर लगेच आपण 19-19 1-2 वेळा देऊन त्याच्यानंतर ह्या प्लॉटला 12-61-0 आणि 12-61 सोबत मॅग्नेशियम हे ड्रिप ॲप्लिकेशन आपण ह्या कोबीला दिलं होतं. हे बघा, एकदम चांगला असा प्लॉट आहे. आणि आळीचा प्रादुर्भाव हा शेतकऱ्यानं रेग्युलर स्टेटमेंट केल्यामुळं आळीचा प्रादुर्भाव हा कसलाच नाही प्लॉटला. बघा, एकदम म्हणजे चांगल्या प्रकारे एकदम चांगला सेट पॉईंट असा झालेला हा कोबीचा प्लॉट आहे एका एकरामध्ये. आणि शेतकरी हा नेहमी म्हणजे शेतकऱ्या मनात येणाऱ्या चिंता किंवा आळीचा प्रादुर्भाव शेतकऱ्याचं सारखं मनामध्ये एकच येतं की कोबी म्हणजे आळी. हे शेतकऱ्यांच्या मनात एक रुजलेलं गणित आहे की कोबी लावला की कोबीला आळी कंट्रोल होत नाही. शेतकरी मित्रांनो, तुम्ही रेग्युलर जर सगळ्या गोष्टी केल्या, रेग्युलर जर ड्रिप ॲप्लिकेशन केलं, रेग्युलर जर वरून स्प्रे घेतले, एक टॉनिकचा असू द्या, एक आळीचा असू द्या, ह्या सगळ्या गोष्टी आपण रेग्युलर जर केल्या तर शेतकरी मित्रांनो, कोबी व्हरायटी ही एक नंबर म्हणजे कोबीमध्ये चांगले पैसे करून जातात. कमीत कमी 8 रुपयांनी जर कोबी गेला आपला, 8 रुपयाच्या हिशोबाने तरी कोबी आपल्याला एकरी कोबी चांगला परवडतो. हे बघा, अशा प्रकारे हा कोबीचा प्लॉट आहे. आणि कोबीचं गणित जर काढलं तुम्ही तर 40,000 एकरी गड्डा आपण बसवला. एका 40,000 गड्ड्यामध्ये आपण साधारण 700-800 ग्रॅमनी जरी कोबी एका ह्याच्यामध्ये जर पकडला तर कुठंच आपलं म्हणजे तोटा होत नाही या कोबी पिकामध्ये. 5 रुपयांनी जरी गणित काढलं आणि 700 ग्रॅमनी जर काढलं तर कोबीचा खर्च काढून डबलीचे पैसे हे 3 महिन्याच्या आतमध्ये कोबी हे पीक देऊन जाणार आहे. आणि कोबी हा कधीच आता मार्केटमध्ये कोणत्याही सिजनेबल असं पीक नाही, प्रत्येक सीझनच्या म्हणजे ह्याच्यामध्ये चालतो. आज मार्केटमध्ये चायनीजसाठी कोबीचा वापर जास्त केला जातो. कांद्याचं मार्केट वाढलं की कोबीचंही मार्केट वाढतं. ह्याचं गणित असं आहे की कांदा हा चायनीजसाठी कांदा आणि कोबी हे एकत्र वापरले जातात. त्यामुळं कोबी ही व्हरायटी अशी आहे की कोबीची लागवड केल्यानंतर आपण तोट्यात जाणार नाही आणि भविष्यात याची मागणी जास्त राहिलेली आहे. आता या 6 महिन्याच्या कालावधीत जर आपण बघितलं तर कोबीचं मार्केट हे कमी आलेलं नाही. शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोबीची लागवड करा आणि योग्य स्टेटमेंट, योग्य सल्ला घ्या. त्या हिशोबाने आपल्याला कोबी हे पीक परवडेबल राहणार आहे. शेतकरी मित्रांनो,
यानंतर पुढच्या ज्या 1 महिना झालेला आहे या प्लॉटला, पुढचं जी काही स्टेटमेंट या कोबीसाठी आपण देणार आहे त्याचा पण व्हिडिओ आपल्यासमोर नक्कीच आपण लवकरात लवकर आणूयात. आणि अजून वेगवेगळ्या कोणत्या कोणत्या पिकांची आपल्याला माहिती पाहिजे त्याचा व्हिडिओ जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. शेतकरी मित्रांनो, आपणास कोबीची माहिती ही कशी वाटली हे मला नक्की कळवा. आणि कोणत्या अजून पिकांची आपणाला माहिती पाहिजे असेल तर तीही माहिती मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपणास नक्की देऊ. आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या एका मदतीची हात या यूट्यूब चॅनलला पण हवे आणि आपल्या सर्व शेतकरी मित्रांनाही चांगली माहिती देण्याचा प्रयत्न माझा नक्कीच ह्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून असेल. आपलं सहकार्य असंच कृषी विकास या यूट्यूब चॅनलला नक्की असू द्या. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.